नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बराच महत्त्वाच्या बातम्या बघायच्यात। सुरुवातीला अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। थोड्याच वेळात महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे। शरद पवार, उद्धव ठाकरे, पटोले, थोरात देखील आता शिवालयामध्ये दाखल झालेले आहेत। सांगली भिवंडीसह उर्वरित जागांचा तिढा आज सुटणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। पत्रकार परिषदेआधी महाविकास आघाडीच्या नेत्यांची शिवालयामध्ये बैठक सध्या सुरू झालेली आहे आणि या बैठकीनंतर ही महत्त्वाची पत्रकार परिषद सुरू होणार आहे। अक्षय मनकणी माझे सहकारी आपल्यासोबत जोडले गेलेत। अक्षय, सध्या बैठक सुरू आहे आणि पत्रकार परिषद किती वेळात सुरू होणार आहे? अगदी काही थोड्याच वेळात पत्रकार परिषदेला जी आहे ती सुरुवात होणार आहे। महाविकास आघाडीचे नेते जे आहेत ते सर्वच या संयुक्त पत्रकार परिषदेला पोहोचलेले असल्याचं पाहायला मिळतं। स्वतः उद्धव ठाकरे आणि त्याचसोबतच बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण आणि जयंत पाटील हे सर्वच नेते जे आहेत ते पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात या पत्रकार परिषदेला सुरू होईल। परंतु महाविकास आघाडीची अंतिम जी बैठक आहे ती देखील सध्या शिवालयामध्ये सुरू आहे। या बैठकीनंतरच ही पत्रकार परिषद होणार आहे। काही तांत्रिक मुद्द्यांवरती या संपूर्ण बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे, कारण की ज्या पद्धतीने भिवंडी आणि सांगली या दोन्ही लोकसभेचा तिढा जो आहे तो सातत्याने महाविकास आघाडीमध्ये पाहायला मिळत होता। भिवंडी या जागेवरतून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू होती, तर सांगलीच्या जागेवरतून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू होती। या दोन्ही जागा काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाच्या होत्या आणि या पारंपरिक जागा आहेत असा काँग्रेसचा दावा होता। त्यामुळे या दोन्ही जागा ज्या आहेत त्या आमच्या पारड्यात याव्या याकरता काँग्रेस नेत्यांनी संपूर्ण कस जो आहे तो संपूर्ण मेहनत जी आहे ती घेतलेली होती आणि आता थेट संपूर्ण महाविकास आघाडीची पत्रकार परिषद थोड्याच वेळात होणार आहे। तत्पूर्वी बैठक जी आहे ती शिवालयामध्ये होताना पाहायला मिळत आहेत। काही नेते जे आहेत ते सध्या आलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। जितेंद्र आव्हाड पत्रकारांशी बोलताना सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। शिवालयाच्या आतमध्ये संपूर्ण पत्रकार परिषद जी बैठक जी आहे ती होताना पाहायला मिळत आहे। या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे, नाना पटोले, स्वतः शरद पवार आणि बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, संजय राऊत हे सर्वच नेते जे आहेत ते महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते ते बसलेले आहेत आणि त्यांची बैठक होते। खरं तर या पत्रकार परिषदेमध्ये महाविकास आघाडीचा संयुक्त जाहीरनामा जो आहे तो देखील बाहेर येण्याची शक्यता आहे, कारण की ज्या पद्धतीने काँग्रेसकडून देश पातळीवरचा जो जाहीरनामा आहे तो गेल्या काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आलेला होता आणि महाविकास आघाडी ही राज्यामध्ये अस्तित्वात आहे आणि या आघाडीमध्ये अनेक घटक पक्ष देखील सामील झालेले आहेत। त्यामध्ये रासप, त्यामध्ये समाजवादी पक्ष असेल, अनेक विविध घटक पक्ष जे आहेत या महाविकास आघाडीमध्ये सामील आहेत। त्यामुळे या महाविकास आघाडीचा एक संयुक्तिक जो जाहीरनामा आहे तो देखील या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून समोर देखील येऊ शकतो। पण तत्पूर्वी जो लोकसभेच्या जागांचा तिढा आहे त्या संदर्भातली अंतिम चर्चा जी आहे ती या महत्त्वाच्या नेत्यांबरोबर होते, कारण की आज शेवटचा दिवस आहे। आज हे संपूर्ण क्लिअरिफिकेशन, जागा वाटपाचा जो तिढा आहे तो सोडवूनच महाविकास आघाडी राज्यामध्ये निवडणुकांना सामोरं जाणार आहे आणि मोठ्या ताकदीने संपूर्ण राज्यभरामध्ये महाविकास आघाडी जी आहे ती प्रचाराला लागणार आहे आणि प्रचाराची रूपरेषा आणि सभा हे कसे असणार या सगळ्या संदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा होते आणि त्याची अंमलबजावणी येत्या या संपूर्ण निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही असंच आपल्या सोबत राहा। तर शरद पवार, उद्धव ठाकरे, पटोले, थोरात हे शिवालयामध्ये दाखल झालेले आहेत। सांगली भिवंडीसह उर्वरित जागांचा तिढा आज सुटणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर काही वेळापूर्वी संजय राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात।